ब्रॉट टू यू बाय विगार्ड। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत। आज छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारात आदित्य ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत चंद्रकांतजी खैरे। काय सांगाल सर, आदित्य ठाकरे यांची आज सभा तुमच्या प्रचारात पार पडणार आहे? सायंकाळी 5 वाजता रत्नपूर तालुक्यामध्ये कन्नड आणि संभाजीनगरच्या मध्ये खूप मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी ती सभा होणार आहे। गल्ले बोरगाव हे गाव आणि त्याच्यानंतर मग रांजणगाव हे जे इंडस्ट्रियल एरियाच्या बाजूला जे गाव आहे, कामगार वस्ती आहे सगळं, तिथे होणार आहे। तिथे संपूर्ण हिंदुस्थानाचे लोक राहतात, म्हणजे प्रत्येक कामगार आहेत आणि तिथे नंतर तिथे होईल 5ला इकडे, नंतर मग 7ला इकडे। तर जोरात त्या ठिकाणी प्रचार चालू आहे, सगळं चालू आहे। आणि हा प्रचार जो आमचा चालू आहे, जे शिवसेना प्रमुखांनी या संभाजीनगरमध्ये शिवसेना स्थापन केली, आम्ही सगळे मोठे झालो आणि ही शिवसेना फोडण्याचं कुठ कारस्थान आहे ज्यांनी केलं ना, त्याला पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत। त्यांना पाडण्यासाठीच आता आम्ही, तुम्ही इतकी मोठी शिवसेनेने उद्धव साहेबांना सोडलं, ज्या उद्धव साहेबांनी 2 वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट दिलं, हे केलं, सगळं काही पूर्ण कारभार तुमच्या हातात दिला आणि तुम्ही हे त्या कारभाराच्या याच्यात जे काही तुम्ही खोके केले, त्या खोक्यामुळे त्या ठिकाणी जर हे कसं तर आमची गद्सेच एकनिष्ठ असं चालणार आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पुढच्या वेळी अर्जुन खोतकरांना खासदार करा आणि मला आमदार करा, प्रचार सभेत भाजपचे रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलेलं आहे। नाही, आता रावसाहेब दानवेचा पायाखालची वाळू सरकू लागली आणि अर्जुन खोतकर असं म्हणणं आहे काही लोकांना जे सांगितलं की आम्ही चूक केली आता मी चूक केली, नाहीतर मी आज खासदार झालो असतो, असं काही लोकांना त्याशी ते बोलले। मी ते ऐकलं, परंतु मनापासून ते काम नाही करणार। अर्जुन खोतकर जर रावसाहेब दानवेने जर इतकं मदत केली, खोके बिके फोडलं तर मग तुम्ही कमीत कमी हे केलं पाहिजे होतं, ते तुम्ही ते केलेलंच नाही आहे। म्हणून या ठिकाणी आजचा म्हणजे उद्धव साहेबांचे प्रामाणिकपणा, उद्धव साहेबांनी किती काम केलं आणि तुम्हाला सांगतो आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर म्हणजे त्यांनी खूप मोठी मदत केली, खूप स्कीम पास केल्या मुख्यमंत्री असताना आणि आज हे लोक त्या ठिकाणी टीका। मला या ठिकाणी इतका राग येतो मुख्यमंत्र्याचा, तुम्ही कोणी मोठं केलं तुम्हाला आणि तुम्ही त्या उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलता हे यांनी काहीच केलं काय। मग तुम्ही पण त्या सरकारमध्ये जनता चिडलेली आहे आणि आता संविधान वाचवण्याचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर मग बाकी आपण सर्व मिळून त्या ठिकाणी ह्या गद्दारांचा पाडाव करण्यासाठी, साफ करण्यासाठी सगळे तयार झाली जनता असेल। कारण शेवटी सर्वधर्म समभावाचा उद्देश उद्धव साहेबांनी करोनामध्ये केला, दाखवून दिलं लोकांना की आम्ही किती 80% समाजकारण 20% राजकारण म्हणून किती आम्ही मदत केली, हे लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून त्यांची सहानुभूती वाढलेली आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नाशिकमध्ये ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे। ठाकरे गटाचे नाराज असलेले विजय करंजकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। लोकसभेवेळी नाही, आता काय असतं माहिती आहे का, प्रत्येकाला खूप मोठं व्हायचं असतं, काम कमी करायचं, पण मला पद पाहिजे, मला खासदारकी पाहिजे, मला हे पाहिजे। तुम्ही काय काम करता हे पाहा ना, तुम्ही हे आता तिकिटासाठी इकडं जाणार तिकडं जाणार आणि ते करंजकर गेले तरी काही फरक नाही पडत। असे किती येतात आणि किती जाणार। निवडणुकीच्या काळामध्ये असे आयाराम गैराम खूप असतात, त्यांना काही महत्त्व जनता देत नाही। साहेब, संजय शिरसाट यांनी तुमच्यावर एक वक्तव्य समस्या करून घ्या असं ते संजय शिरसाट तुम्हाला बोलले। म्हणजे काय समस्या म्हणजे बोलले ते समस्या करून दे म्हणून मला समजलं नाही। त्याला म्हणा आता जरा पागलताळी करू नकोस तो, आता बस झालं पागलताळी करून, आता तू सगळे तुझी ज्यावेळेस आता लोकसभा नवीन येईल ना त्यावेळेस इन्क्वायरीच्या समोर त्याला जावं लागलं, आता जे काही कमवलं बिनवलं, कसं कमवलं, काय केलं, सगळं जावं लागेल त्याला। एक शेवटचा प्रश्न, इम्तियाज जलील म्हणतायत की मी नमाजला गेले की चंद्रकांत खैरे आले का इकडे तिकडे बघतोय, असं इम्तियाज जलील यांनी तुमच्यावर म्हणजे इतके घाबरले का मला ते? जर इतके घाबरले असेल तर आम्ही इम्तियाज जलीलचे तर कोणीच नाही। मी तुम्हाला सांगतो की ते डिपॉझिट जप्त होईल यावेळेस।
निश्चितच हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे. कॅमेरामन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.